आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। शिवसेना शिंदे गुट के विधायक बालाजी किनीकर ने बुधवार को शहर की जनता और अपने कार्यकर्ता पदाधिकारियों के साथ मनपा आयुक्त मनीषा अवाले से मुलाकात की। इस दौरान शहर में पानी की किल्लत, टूटी सड़कों और सफाई व्यवस्था में सुधार की मांग की गई। विधायक बालाजी किनीकर ने क्षेत्र की समस्याओं को गंभीरता से लेते हुए आयुक्त से आग्रह किया कि जनहित के कामों में तेजी लाई जाए ताकि नागरिकों को राहत मिल सके। उन्होंने विशेष रूप से पानी की समस्या का स्थायी समाधान, सड़कों की मरम्मत और सफाई अभियान को प्राथमिकता देने पर जोर दिया। मनपा आयुक्त मनीषा अवाले ने विधायक बालाजी किनीकर द्वारा उठाए गए मुद्दों पर गंभीरता से विचार करने और शीघ्र समाधान का आश्वासन दिया। स्थानीय नागरिकों ने विधायक की इस पहल की सराहना की है और उम्मीद जताई है कि शहर की समस्याओं का समाधान जल्द होगा। आज गेल्या अनेक दिवसापासून 4 नंबर आणि 5 नंबर हा माझ्या मतदारसंघातील भाग आहे। त्या भागामध्ये लोकांच्या ज्या समस्या, मुख्य समस्या ज्या असेल तर पाणी टंचाईची आहे। त्या पाणी टंचाई संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही मीटिंग लावली होती। आयुक्त मॅडमनी सर्व समस्याच्या, सर्व विभागातील लोकांच्या, नगरसेवकांच्या, लोकप्रतिनिधीच्या सर्व समस्या ऐकून घेतलेल्या आहेत। त्यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे चौधरी साहेबांनी की टँकरला जे काही पैसे आकारले जात होते ते त्यांनी कॅन्सल केलेलं आहे। वैयक्तिक काही प्रोग्रामसाठी असेल त्यासाठी तो चार्ज लागला जाईल। हा चांगला एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे। लिकेज ज्या ठिकाणी आता लिकेजसाठी एक सेपरेट उपायुक्त नेमून आणि ते जे लिकेजसाठी एक मास्टर प्लॅन तयार करून 8 दिवसाचा 10 दिवसाचा ते पूर्ण लिकेज पूर्ण शहरातील कसं काढता येईल त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। जो लागणारा काय निधी आहे तो निधीसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे। जर नसेल तर आम्ही खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही त्यांच्याही सर्वजण आम्ही नेते मंडळी जाऊन मागणी करू की त्यासाठी निधी द्यावा। परंतु कुठेही काम थांबलं नाही पाहिजे, लिकेज सर्व निघाले पाहिजे आणि सर्वांना समसमान पाणी मिळालं पाहिजे, ही आमची मागणी होती। सुभाष टेकडे असेल, गायकवाडपाडा असेल किंवा 4 नंबरचा भाग असेल किंवा 5 नंबरचा भाग असेल, त्या सर्वांनाच पाणी मिळण्यासाठी 2 दिवसात त्यांनी त्यांची उपाययोजना करून एकवर डिस्ट्रीब्युशन करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। 1 तारखेपासून पाणी महाग झालेलं आहे, हे लागू होणार आहे, लागू झालेलं आहे आणि तरी लोकांना पाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे हा जो काय करवाढ केलेला आहे तो तुम्ही कमी करा आणि पहिलं पाणी द्या, त्याच्यानंतर त्या सुविधा त्याच्यावर विचार करू असं त्यांनी मला सांगितलेलं। परंतु आम्हाला पाणी द्या, त्याच्यानंतर कर वाढवा, ही आमची मागणी आहे। आज अंबरनाथचे आमदार माननीय डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून माननीय आयुक्तांची आज इथे नागरिकांच्या समस्यांना घेऊन एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये सर्वच नागरिकांना आपले आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी आमदारांचं व आयुक्त मॅडमचं आभार व्यक्त करतो की पूर्वी कधी नव्हे असं आयुक्तांनी आज सर्व सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली आणि ते प्रश्न ऐकून घेतले, त्यावर कसा मार्ग काढता येईल त्यासाठी त्यांनी चर्चा केली। त्याबद्दल मी दोन्ही आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि आयुक्त मॅडम यांचा आभार व्यक्त करतो। आजच्या या बैठकीतून लोकांनाची जी समस्या आहे, पाण्याची समस्या, ती पाण्याची समस्या उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। टँकरवर लावलेला टॅक्स आहे, टँकर ज्या ठिकाणी पाणी पोचत नव्हतं त्या ठिकाणी महानगरपालिका टँकरद्वारे पाणी देत होती, पण त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये बजेट झालं, बजेट झाल्यानंतर त्या टँकरवर दर आकारले गेले। ते दर आकारल्यामुळे फुकट टँकर देणार नाही आणि मग जर पाणी महापालिका देणार नसेल आणि टँकरनी पाणी देत होतं त्याचे जर दर घेणार असेल तर त्याचा विरोध आम्ही सर्वांनी केला। आमदार महोदयांनी त्यांना तसं ते पटवून दिलं आणि आयुक्त मॅडमने ते मान्य केलं। पाणी देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते टँकरनी पाणी आम्ही त्यांना देत होतो, तो पाणी मोफत देऊ। पण परंतु जिथं कुठल्या कार्यक्रमाला किंवा स्वतःच्या वैयक्तिक टँकर कोणाला पाहिजेला असतील तर त्यांच्याकडनं आम्ही दर घेऊ असं आश्वासन सर्वांच्या समोर माननीय आयुक्त महोदयांनी दिलेलं आहे। सुभाष टेकडी जो परिसर आहे तिथं पाणी टंचाई खूप झाली आहे, तिथं आंदोलन होत आहे, तिथं पाणी भेटत नाही, त्यासाठी काय नाही? तर त्यासाठीच एक आराखडा तयार करायचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून आयुक्त मॅडम करतायत। जिथे पाणी जातंय तिथे जास्त जातंय आणि जिथे नाही जात तिथं अजिबात जात नाही। अशा यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक पाऊल उचललेलं आहे आयुक्त मॅडमनी। ते पाऊल उचलत असताना त्यांनी आमचं सर्वांचं सहकार्य मागितलं, आम्ही सहकार्य द्यायला तयार आहे। सर्वांना पाणी मिळालं पाहिजे, शासनाच्या माध्यमातून सर्व काही सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध आहे,
आणि त्या सुविधा लोकांपर्यंत जर पोहोचल्या नाही तर मग त्या निधीचा आणि शासनाने दिलेल्या निधीचा काय उपयोग नाही. म्हणून आम्ही सर्व नेते मंडळी त्यावर चांगल्या प्रकारे विचार करून महापालिकेच्या आयुक्तांना सहकार्य करून लोकांपर्यंत सगळ्या सुविधा कशा पोचवल्या जातील ह्याचा आम्ही सगळेजण मिळून, कारण ह्या शहरामध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत ते सर्व आम्ही एकत्र आहेत. ते सगळं आपल्याला ह्याच्या अगोदर दिसले, आताही दिसले आणि चांगल्या कामासाठी आम्ही सगळे पुढे असतो. याही सगळ्या लोकांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करायला, महापालिका आयुक्तांना सहकार्य करायला तयार आहोत. आता जो टॅक्स मॅडमने वाढवलेला आहे, तर पाणी भेटत नाही, वरतून टॅक्स पण डबल वाढवला. नाही, तोच विषय ना, पाणी मिळालं पाहिजे, टॅक्स वाढला पाहिजे. त्यांच्याही मागण्या आहेत. 2012 पासून रेट वाढले नाही, परंतु रेट वाढले पाहिजेत हे त्यांची मागणी आहे. पण आमची मागणी ही आहे की लोकांना पाणी द्या, मग टॅक्स वाढवा. आणि मग त्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण झालेला आहे. काहीतरी लोकांना असं, महानगरपालिकेला असं वाटतं लोकांना पाणी मिळतं आम्ही दर वाढवून घेऊया, आणि आम्हाला असं वाटतंय की लोकांना पाणी द्या, तुम्ही दर वाढवा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण लोकांना पाणी मिळत नसेल तर दर वाढू नका ही आमची मागणी.